नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन समूह आपल्याला बघायला मिळतात. हे दोन समूह एकमेकांचे कट्टर वैरी तर आहेतच आहेत, पण या दोन्ही समूहांमध्ये अंतर्गत वादावादी जी असते ती नेहमीच वेळोवेळी चव्हाट्यावर आल्याची आपल्याला दिसून येते. सध्या सुरू असलेली गरमागरमी ही महायुतीमधली आहे. महायुतीमधील शिवसेनेचे संभाजीनगरमधले अब्दुल सत्तार यांनी अगदी काल परवाच महायुतीमध्ये आपल्याला कशी वागणूक मिळते याबद्दल प्रचंड मोठी खदखद व्यक्त केली. अतिशय बोल्ड विधानं त्यांनी केली. अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी संभाजीनगरची जागा भाजपला सुटलेली असताना देखील आपला अर्ज दाखल केलेला होता. त्यानंतर मोठा गदारोळ उडाला. अब्दुल सत्तारांनी यावर विधान करताना बरेच मोठमोठाले गौप्यस्फोट केले. महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही हेच यातून स्पष्ट होतंय. अब्दुल सत्तारांनी इथपर्यंत म्हणलं की ज्या भाजपसाठी आम्ही आमच्या पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याला म्हणजे ठाकरेंना सोडून वेगळे झालो, वेगळे होऊन भाजपला पाठिंबा दिला, त्यांच्याकडनं अशा वागणुकीची अपेक्षा आम्हाला नव्हती. आता वागणूक म्हणजे नेमकं काय? सत्तारांच्या मते कामं करू दिली जात नाहीत, आमच्या कामांना पुढं जाऊ दिलं जात नाही, आमच्या कामांमध्ये इंटरफेअर खूप मोठा केला जातो, आम्ही जे म्हणतो ते कधीच ऐकलं जात नाही, आम्हाला प्रॉपर वेळ दिली जात नाही, वगैरे वगैरे बरेच नाराजीचे मुद्दे सत्तारांनी यावेळेस बोलून दाखवले. पण त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या मुलाचा अर्ज दाखल केला. आज अगदी काही वेळापूर्वी समीर सत्तार यांनी अर्ज मागे घेतलेला आहे. कारण काल अब्दुल सत्तार आणि समीर सत्तार या दोघांनीही एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. अब्दुल सत्तारांनी तर दोन्ही शिवसेनांनी म्हणजे एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांनी सुद्धा एकत्र येण्यावरती सकारात्मक विचार करावा अशी विधानं सुद्धा बिनधास्तपणे केली. अब्दुल सत्तारांनंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा अब्दुल सत्तारांच्या बोलण्याला अगदी स्पष्ट दुजोरा दिला. दुजोरा देताना संजय गायकवाड यांनी अब्दुल सत्तार जे बोलतायत ते बरोबर आहे, ते खरं आहे, याची प्रचिती मला सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये येते. मला निधी मिळत नाही, माझ्या कामांमध्ये इंटरफेअर केलं जातं, भाजपचे लोक हे आम्हाला व्यवस्थित काम करू देत नाहीत, आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात, असं संजय गायकवाडांनी म्हणलं. अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांच्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा हीच गाथा वाचून दाखवली. निधी मिळत नाहीत, कामं करू दिली जात नाहीत, वेळ मिळत नाही, आम्हाला डावललं जातं, अशा प्रकारची नाराजी या तीनही नेत्यांनी केल्यामुळे आता महायुतीतील अंतर्गत वाद हा चांगलाच चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला दिसून येतं. अब्दुल सत्तारांच्या मुलाने जरी अर्ज मागे घेतला असला तरी अर्ज मागे घेतल्यानंतर ताबडतोब जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलेला आहे. आता प्रश्न हा पडतो की मग विधान परिषदेसाठी बंडखोरी करून अर्ज भरण्याचा अर्थ हाच होता का की जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मक्तेदारी हवी आहे, अशी चर्चा होत आहे. शिवसेने म्हणजे ठाकरे सेनेच्या अंबादास दानवे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेनेंनी एकत्र यावं आणि बाळासाहेबांच्या दाखवलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यावरती सकारात्मक रिस्पॉन्स अब्दुल सत्तारांनी दिला होता. पण हा रिस्पॉन्स देताना अब्दुल सत्तार हे देखील म्हणाले होते की याचा निर्णय शेवटी शिंदे साहेब घेतील. अलीकडेच होत असलेल्या सर्वच हालचालींमधनं एक गोष्ट चर्चेत सारखी येते की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सर्व काही अलबेल नाही आहे, सर्व काही व्यवस्थित नाही चाललंय. कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे वाद, चर्चा, वादग्रस्त विधानं, नाराजी या आपल्याला सातत्याने बघायला मिळत आहेत. आणि यावेळेसची आता ही विधान परिषदेची निवडणूक, यामध्ये तर राजकीय नाट्यांचा नुसता भडीमार आपल्यासमोर आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात हे युती आघाडीचं गणित कधी सुरळीत होणार? आपण मत कोणाला करतो, कोण कोणाला पाठिंबा देतं आणि सत्तेत कोण येतं? मागच्या वर्षीची चमत्कारिक गोष्ट म्हणजे जे प्रमुख पक्ष आहेत महाराष्ट्रातले त्यातले सर्वच जण सत्तेत होते. आधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, पुन्हा भाजप, शिवसेना आणि परत राष्ट्रवादी,
म्हणजे एकूण घुमून फिरून विरोधातही सगळेच जण होते आणि सत्तेतही सगळेच जण होते. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण हे खरंच राज्याच्या विकासासाठी पोषक असतं का, याचा विचार करण्याची गरज आहे. बहुतांश नेते, बहुतांश राजकीय पक्ष हे जास्तीत जास्त वेळा तर सीटांची गणितं, मतदारांची जोडणी यामध्येच कोणता आमदार फुटून कोणत्या पक्षात घ्यायचा, कोणता खासदार फोडून कुठे घ्यायचा, याचीच चर्चा जास्त होताना आपल्याला दिसते, जे खरंच काळजी करण्यासारखं आहे. मित्रांनो, या सर्व राजकारणावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.